नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज जितके समजले तितकेच. एक चिंतन संकलन भाग 25. एक चिंतन संकलन भाग 25. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्ञात गोष्टीचे अचूक ज्ञानच अचूक ज्ञान म्हणजे हे की द नोन कॅनॉट नो द अननोन. द नोन कॅनॉट नो द नोन हे झाले ज्ञात गोष्टीचे अचूक ज्ञान. तर ज्ञात गोष्टीचे अचूक ज्ञानच तुम्हाला अज्ञाताच्या खऱ्या स्वरूपाकडे नेते. पण त्यासाठी जीवनाच्या समग्रतेशी किंवा पूर्णतेशी एकरूप व्हावे लागेल. ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता तो माझ्या दृष्टीने अत्यंत अर्थपूर्ण आणि एका तऱ्हेने तीव्र जगणेच होय. ही अर्थपूर्णता व सुसंवाद यापेक्षा अधिक तुम्हाला काय हवे? ज्ञेयाची अंतिम मर्यादा किंवा ज्ञेयाचा अंतिम शोध. द नोन कॅनॉट नो द अननोन येथे संपतो. ज्ञेयाचा अंतिम शोध द नोन कॅनॉट नो द अननोन येथे संपतो. सत्यस्थितीशी तुलना करता तुमचे जीवन म्हणजे भर दुपारच्या उन्हात सूर्याखाली ठेवलेली मेणबत्ती होय. सत्यस्थितीशी तुमची तुलना करता तुमचे जीवन म्हणजे भर दुपारच्या उन्हात सूर्याखाली ठेवलेली मेणबत्ती होय. प्रश्न: आपली अवस्था निश्चल आहे हे आपण कसे जाणता? आपली अवस्था निश्चल आहे हे आपण कसे जाणता? यावर महाराज म्हणाले, याबद्दल काही बोलता येईल का? आणि मी जर तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही ते कसे ओळखणार की मी सांगतो ती निश्चलता हीच आहे म्हणून? जर तुम्ही ओळखले तर तुम्हाला निश्चलता अगोदरच माहीत होती किंवा माहीत आहे हे आपोआपच सिद्ध होते. तात्पर्य, निश्चलतेविषयी काहीच बोलता येत नाही. पण इतकेच लक्षात ठेवा की बदलणाऱ्या गोष्टीवर निश्चलता ही खोलवर असा परिणाम करते. पण निश्चलतेवर मात्र कशाचाच काही एक परिणाम होत नाही. पण निश्चलतेवर मात्र कशाचाच काही एक परिणाम होत नाही. प्रश्न: आपण साक्षी आहात. आपण साक्षी आहात हे आपण कसे जाणता? यावर महाराज म्हणाले, कशाचे साक्षी बनून राहता येत नाही. कशाचे साक्षी बनून राहता येत नाही व मी असे न बनताच स्वतः साक्षी आहे. व मी असे न बनताच स्वतः साक्षी आहे. मी तेच आहे. सरळ सरळ आपल्या असणेपणाचा हाच अखेरचा पुरावा होय. असणेपणा होता येत नाही, आपण तोच आहोत. असलेपणा होता येत नाही, आपण तोच आहोत. सर्व अनुभव हे सदोष किंवा दिशाभूल करणारे असू शकतात, पण असलेपणाचे तसे नाही. त्यात सदोष किंवा दिशाभूल करणारे असे कोणतेच तत्व विद्यमान नाही. घटना कशाही असोत, सुखद दुःखद
कडू, गोड, किरकोळ, महत्वाच्या, अतिमहत्वाच्या कशाही असो, त्यामागे आपले असणेपण हे नेहमी शुद्ध स्वरूपातच असते. शुद्ध जाणीव ही नेहमी तीच असते, ती घटनेनुसार किंवा घटनेबरोबर कधीच बदलत नाही. शुद्ध जाणीवेचा किंवा आपल्या असणेपणाचा हा विशेष स्वभाव लक्षात घ्या. स्वतःच्या जाणीवेची स्वतःला लवलेशी जाणीव नसताना ती स्वशी तादात्म्य मात्र निरंतर करून असते. हा सर्वात मोठा लक्षात ठेवण्यासारखा असा मुद्दा आहे. आणि अशी शुद्ध जाणीव ही प्रत्यक्ष तुम्हीच आहात. आणि अशी शुद्ध जाणीव प्रत्यक्ष तुम्हीच आहात. बाकी सर्व हे चिकटलेले आहे, म्हणूनच त्याची तुम्हाला जाणीव नसते. ते नसतेच. जाणीव ही आकाशातील पाण्याच्या थेंबाथेंबांनी लबालब भरलेल्या एखाद्या ढगासारखी किंवा एखाद्या मेघासारखी असते. जाणीव ही आकाशातील पाण्याच्या थेंबाथेंबांनी लबालब भरलेल्या एखाद्या ढगासारखी किंवा एखाद्या मेघासारखी असते. पाण्याचा प्रत्येक थेंबाने हा ढग पुढे पुढे सरकवला जातो. पाण्याच्या प्रत्येक थेंबाने हा ढग पुढे पुढे सरकवला जातो. पाण्याचा प्रत्येक थेंब ढगांचा किंवा मेघांचा कंटेंट असतो. यालाच भरवण असे म्हणतात. ही भरवण म्हणजे कंटेंट आणि ढग या दोन स्वतंत्र निरनिराळ्या गोष्टी नाहीत. ही भरवण किंवा कंटेंट आणि ढग ह्या दोन स्वतंत्र निरनिराळ्या गोष्टी नाहीत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस. कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस. पण हे सत्य ज्यामुळे कळते ती असते शुद्ध जाणीव. पण हे सत्य ज्यामुळे कळते ती असते शुद्ध जाणीव. ही भरवण जेव्हा आवडी निवडी शिवाय ही भरवण जेव्हा आवडी निवडी शिवाय, हवय नको शिवाय, कल्पना प्रतिमा वगैरे न करता जशी आहे तशी पाहिली जाते, तेव्हा तिचे स्वरूप उपद्रवी न राहता निरुपद्रवी होते. तेव्हा अशी जशी आहे तशी पाहणारी जाणीव ही शुद्ध जाणीव असते. आणि तो केवळ असणेपणाच असतो. नेहमीच्या जाणीवेत जेव्हा शुद्ध जाणीव प्रतिबिंबित होते, तेव्हा मला जाणीव आहे अशी जी संवेदना प्राप्त होते, तिलाच शुद्ध ज्ञप्ती म्हणतात किंवा त्यालाच आपण साक्षी म्हणू शकतो. नेहमीच्या जाणीवेत जेव्हा शुद्ध जाणीव प्रतिबिंबित होते, तेव्हा मला जाणीव आहे अशी जी संवेदना प्राप्त होते, तिलाच शुद्ध ज्ञप्ती असे म्हणतात किंवा त्यालाच आपण साक्षीही म्हणू शकतो. साक्षीपणा हा शब्द न वापरता. तात्पर्य शुद्ध ज्ञप्ती हे स्वरूपच होय. पाण्याच्या थेंबात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब खात्रीने निसंशय हे सूर्याचेच प्रतिबिंब असते. पण ते प्रत्यक्ष सूर्य नसते. त्याप्रमाणे हे सगळे समजावे. जाणीवेत साक्षी म्हणून प्रतिबिंबित झालेली शुद्ध जाणीव ज्ञप्ती म्हणून ओळखली जाते. निसर्गदत्त महाराज म्हणत की मनच असत्याची निर्मिती करते आणि मनच असत्याला असत्य म्हणून पण पाहते.
आणि मनच असत्याला असत्य म्हणून पाहते किंवा ओळखते. पण सत्य पाहायचे असेल तर तुम्हाला सत्य होऊनच तुम्ही ते सत्य जाणू शकता. सत्य होऊनच तुम्ही ते सत्य जाणू शकता. याबद्दल फक्त इतकेच म्हणता येते. प्रश्न: सत्य असे जर शब्द व मन यांच्या पलीकडे असेल तर त्याबद्दल इतके बोलण्यात काय अर्थ आहे? सत्य असे जर शब्द व मन यांच्या पलीकडे असेल तर त्याबद्दल इतके बोलण्यात काय अर्थ? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अहो, सत्याबद्दल नुसते बोलणे सुद्धा आनंददायक असते. सत्याबद्दल नुसते बोलणे सुद्धा आनंददायक असते, कारण त्यामुळे खरे काय ते कळते. आणि खरे कळून जो दुःखी होतो असा कोणी आहे का जगात? खरे कळून जो दुःखी होतो असा कोणी आहे का जगात? जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता की आपण वाळवंटात रस्ता भटकलो आहोत, तहानेने व्याकुळ आहोत, पाण्याचा थेंबही कुठे प्यायला काय पाहायला पण मिळाला नाही, 4-5 दिवस झाले घशात पाण्याचा एक थेंबही गेला नाही, आणि आता मरू की मग मरू अशा अवस्थेला तुम्ही पोहोचलेले आहात. आणि आश्चर्य असे की तुम्ही जे स्वप्न पाहतात नेमके त्याच क्षणी तुमच्या बिछाण्याच्या शेजारी पाण्याचा थंडगार माठ आहे, वाळा वगैरे टाकून सुगंधित केलेला. पण तुम्हाला स्वप्नात त्या माठातील पाण्याचा एकही थेंब मिळत नाही. तेव्हा त्या पाण्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. त्याप्रमाणेच हे आहे. तुम्ही विचारता ना, सत्याबद्दल इतके बोलण्यात काय अर्थ आहे? जोपर्यंत तुम्ही स्वप्नात आहात तोपर्यंत खरंच काही अर्थ नाही. जसा स्वप्नात तुमच्या उशाशी असलेल्या थंडगार पाण्याचा उपयोग तुम्हाला काहीच होत नाही, पण मी फक्त तुम्हाला स्वप्नातून जागे करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रश्न: माझा मी उठेलच, पण सध्या तर मी चक्क जागाच आहे आणि दुःख भोगत आहे. आपण नेहमी ज्या दुःखरहित स्थितीविषयी, त्या अवस्थेविषयी बोलता, ती मला मी असे जागा असतो तेव्हा का नाही मिळत? जेव्हा मी असा जागा असतो तेव्हा का नाही मिळत? आणि तुम्ही म्हणता तुमच्या अशा अवस्थेत तुम्हाला ती मिळणार पण नाही, म्हणूनच मी घाबरतो किंवा बावरतो. महाराज म्हणाले, बावरू नका, घाबरू नका. फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुखाची चिंता करणे अजिबात सोडून द्या. कारण सुख स्वतःचे म्हटले की ते सुख राहतच नाही. कारण सुख स्वतःचे म्हटले की ते सुख राहत नाही. सुख तुमचे स्वतःचे कधीच नसते. अहम नसतो तेथे मात्र ते असते. सुखाकरता केला गेलेला सर्व खटाटोप व्यर्थ आणि मिथ्या आहे हे समजताच केंद्राचा म्हणजे अहम केंद्राचा आपोआप त्याग होतो व ते विश्व केंद्र बनते. अहम केंद्र गेले की जे उरेल ते साहजिकच आपोआप विश्व केंद्रच होणार. प्रश्न: मग मी सध्या काय करू हे मला सांगा आणि तितकेच सांगा. महाराज म्हणाले, तुमच्या कृतीमागील हेतूची खरोखर बारकाईने तपासणी करा. तुमच्या कोणत्याही कृतीमागील हेतूची खोलवर बारकाईने तपासणी करा. मग ज्या फुग्यात तुम्ही अडकलेले आहात तो फुगाच फुटेल. याकरता फक्त समजच हवी, साधना नको.
साधना नको. कळकळ हवी, वायफळ गोष्टी नकोत. कळकळ हवी, वायफळ गोष्टी नकोत. स्वतःच्या जीवन प्रवाहाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. हे मी सांगतो यापेक्षा जास्त तुमचा गुरु तुम्हाला जास्तीचे काही सांगणार नाही. स्वतःच्या जीवन प्रवाहाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. हे मी सांगतो यापेक्षा जास्त तुमचा गुरु तुम्हाला जास्तीचे काहीच सांगणार नाही. एक दिवस हे निरीक्षणच स्वतःच अकस्मात तुमच्या सर्व असणेपणाचा उगम बनेल. हे सारे समजावणे गुरुचेच आहे असे तुम्ही का नाही मानत? मी आता जे सारे तुम्हाला समजावून सांगत आहे ते गुरुचेच आहे असे तुम्ही का नाही मानत? की दुसऱ्या कुणी गुरुने तुम्हाला हेच सांगायला हवे? तो तर केवळ हट्टच होईल तुमचा. मग असे शेकडो गुरु केले तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही. तुमचा देह व मन दोन्हीही कालबद्ध आहेत. तुमचा देह आणि मन दोन्हीही कालबद्ध आहेत. पण शुद्ध जाणीव किंवा केवळ असणेपणा ही गोष्ट कालातीतच असते. शुद्ध जाणीव आत्ताच या क्षणी आहे. केवळ असणेपणा आत्ताच या क्षणी आहे. काल होता तसाच तो आहे. काही अधिक उणे त्यात नाही आणि भविष्यातही तो असाच राहणार. तसेच शुद्ध जाणीवेचे आहे. म्हणून तुम्ही या अर्थाने कालातीत ठरता आणि कालातीताला जन्म मृत्यू हे अर्थात नाहीतच. शुद्ध जाणीवेत तुम्ही वस्तुस्थितीला समोरासमोर असता व सत्य हे नेहमीच सर्वांना आवडणारे असते. कारण 2+2 म्हणजे 4. 2+2 म्हणजे 4 हे सत्य सगळ्यांनाच आवडते. 2+2 म्हणजे 3 हे जर सत्य वाटत असेल तर ते नेहमी संशयाच्या भोवऱ्यात राहणारे सत्यच असेल. ते तुम्हाला कधीही आनंद देणार नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, स्वरूपाला नेहमीच वस्तुस्थितीची म्हणजे सत्याची खूप आवड असते. स्वस्वरूपाला नेहमीच वस्तुस्थितीची सत्याची खूपच आवड असते. प्रश्न: आपण गुरु आणि ईश्वरावर अवलंबून न राहता शुद्ध जाणीवेवरच अवलंबून राहा असे तुम्ही सुचविता काय? महाराज यावर म्हणाले, खरा गुरु व ईश्वर तुम्ही माझ्यावर अवलंबून राहा असे तुम्हाला कधीच म्हणत नाही. खरा गुरु व ईश्वर तुम्ही केवळ माझ्यावरच अवलंबून राहा असे कधीच म्हणत नाही. तुम्हीच तशी व्यर्थ कल्पना करता. तुम्हाला जे देह व मन मिळाले आहे त्याचा योग्य उपयोग कसा करावा एवढेच गुरु फक्त तुम्हाला सुचवितात. ऐकणे न ऐकणे हे ते तुमच्यावर सोडतात. तुम्हाला त्यांच्या सूचना ऐकण्याची वाटलं तर त्याला तुम्ही गुरु उपदेश म्हणा. खरोखरच जर तळमळ असेल तर केवळ ते तू आहेस एवढाच गुरुचा उपदेश तुम्हाला पुरेसा आहे. गुरु गुरु करत भटकंती करायची काही एक गरज नाही. गुरु गुरु करत भटकंती करायची काहीच एक गरज नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. याविषयी आपण मागच्या भागात सविस्तर पाहिलेच आहे. शेवटी तुम्हालाच तुमच्या उगमाचा शोध घ्यावा लागेल. म्हणजे तुम्ही व उगम एकच आहेत हाच तो शोध होय आणि हाच तो बोध होय. प्रश्न: ईश्वराने मला निर्माण केले, तोच आता सर्व काही पाहून घेईल. यावर महाराज म्हणाले, प्रत्येकाने आपापल्या कल्पनेने प्रतिमा
श्रद्धेने, विश्वासाने आपले आपले ईश्वर निर्माण केले आहेत. ते तसे असंख्य आहेत. प्रत्येक जण आपापल्या ईश्वराने निर्माण केलेल्या आपापल्या जगात वावरत असतात. तुमचा ईश्वर असाच आहे. तुमच्या भल्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सारे तुमच्या पाशीच आहे. त्याचा उपयोग करा. जेव्हा तुम्ही तुमच्या असण्याच्या अज्ञात थराकडे याल, मग अनपेक्षित एखादा स्फोट होईल आणि सारे चक्काचूर होईल. प्रश्न: चक्काचूर म्हणजे मृत्यूच ना? महाराज म्हणाले, नाही नाही, दिव्य जीवन. नमस्कार.